नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अगदी हॉटेलसारखी चव अशी थपथपीत कोळंबी मसाला आज आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 1 कप कोथिंबीर आहे ती घालायची आहे. कोथिंबीर इकडे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा कप म्हणजेच 2 चमचे सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 4 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं असं घेतलं आहे मी, ते घालायचं आहे. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. हाफ पाणी घालायचं आहे थोडंसं. अगदी आपण आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे. आपलं वाटण तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. नॉनव्हेज म्हटलं की थोडं तेल जास्तच येतं. त्यानंतर हाफ कांदा आहे बारीक चिरलेला, तो घालायचा आहे. व हाय फ्लेमवर आपण आता हा कांदा आहे तो चांगला असा परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर आहे तो थोडासा लालसर झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर आहे तो थोडासा लालसर झालेला आहे. त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे याच्यामध्ये. बघू शकता अशा पद्धतीने खूप भारी लागते ही कोळंबी मसाला. व आपण आता हे वाटण आहे ते चांगलं असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं. वाटण आपलं कच्चं आहे ते चांगलं आपण आता हे परतवून वाटण शिजवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही असं परतवत राहायचं आहे वाटण. मस्तपैकी आपलं वाटण आहे ते परतवून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये बाकीचे मसाले आहेत ते घालायचे आहेत. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालणार आहोत. त्यानंतर इकडे मी अर्धा चमचा फिश फ्राय मसाला आहे तो घेतला आहे, तो घालणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा आगरी कोळी मसाला आहे तो घालायचा आहे व चांगलं आपण आता हे परतवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून जे सुके मसाले आहेत ते चांगले शिजून जातील. असं पाणी घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे व चांगले मसाले आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये चिंचेचा कोळ आहे तो घालायचा आहे व टॅमॅटो घालायचा आहे. 2 असे मी तुकडे करून घेतलेले आहेत टॅमॅटो. चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व चांगलं आपण आता ही ग्रेव्ही आहे ती 5 ते 6 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे. परत बघू शकता तुम्ही असं परतवून घ्यायचं आहे. आपला मस्तपैकी असा मसाला तयार आहे. आपण आता याच्यामध्ये कोळंबी घालायची आहे. कोळंबी इकडे मी स्वच्छ पाण्याने मस्तपैकी धुवून घेतलेली आहे. आपण आता ही कोळंबी आहे या ग्रेव्हीमध्ये अशी घालायची आहे. बघू शकता तुम्ही चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. चांगले मसाले आहेत ते चांगले कोळंबीला लागले पाहिजेत. त्यानंतर आपण आता हे झाकण लावून कोळंबी आहे ती शिजवून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिटं आपण आता ही झाकण लावून मीडियम फ्लेमवर कोळंबी आहे ती शिजवून घ्यायची आहे. आपली 5 ते 6 मिनिटं बघू शकता झालेली आहेत आणि मस्तपैकी असं झणझणीत हॉटेल स्टाईल थपथपीत कोळंबी मसाला आपला बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे. तुम्ही मस्तपैकी अशी भाकरी, चपाती आणि भाताबरोबर पण खाऊ शकता. हॉटेलला जायची गरज नाही, घरच्याच घरी बनवा मस्तपैकी असा थपथपीत कोळंबी मसाला. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.